मागच्या 2 ऑक्टोबर 2022ला महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त वर्ध्याला एक वर्कशॉप झालं. त्या ठिकाणी जलबिरादरी या संस्थेचे डॉक्टर राजेंद्र सिंह 3 दिवस उपस्थित होतो आणि आम्ही तिथं 3 दिवस उपस्थित होतो. महाराष्ट्रातून 75 उपनद्या ज्या निवडल्या महाराष्ट्र शासनानं तिचं शुद्धीकरण करण्यासाठी किंवा त्या अमृतवाहिनी करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातल्या 2 नद्या आहेत, एक आढळा आणि दुसरी माळुंगी. तर आम्ही आढळा नदीवर पूर्वी काम केलेलं असल्यामुळं लोक नर्मदा परिक्रमा करतात, कुणी गंगेची करतात. आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी आढळेची परिक्रमा केलेली होती आणि आढळा नदीचं आक्रंदन जे आहे ते त्याच्यामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून की काय, मग आम्हाला विचारलं झाली की तुम्ही या नदीवर काम कराल का? आम्ही होय म्हणालो. आणि मग आढळा नदीचंही सगळ्याच नद्यांचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. त्याच्यामध्ये आढळा हे अपवाद नाही आहे. पूर्वी लहान असताना आपण सगळेजण कुठल्याही नदीचं पाणी, कुठल्याही झऱ्याचं पाणी, कुठल्याही विहिरीचं पाणी प्यायचो. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्याला अनेक कारणं आहेत. नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, त्या आजारी पडलेल्या आहेत. परंतु नदीला आपण जर माता म्हणतो, तर या नदीचं स्वास्थ्य दुरुस्त करण्याचं काम हे तिच्या लेकरांचं म्हणजे आपलंच आहे. आपणच ते स्वास्थ्य खराब केलेलं आहे, तर आपली ती नैतिक जबाबदारी आहे की ते स्वास्थ्य दुरुस्त झालं पाहिजे. त्यासाठी जलबिरादरी संस्थेच्या वतीनं आम्ही काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये अनेक उपक्रम आहे. विशेषतः शेतकरी जे रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करतात तो कमी करणं आणि सेंद्रिय शेतीला महत्त्व देणं, ते जागृती करणं, शेतकऱ्यांना समजावून सांगणं, हा एक त्याच्यामधला भाग आहे. याशिवाय प्लॅस्टिक हा मोठा भाग आहे. त्याचं निर्मूलन तर होऊ शकत नाही, पण त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं. त्या दृष्टीनं प्रयत्न करणं, विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः जागृती तयार करणं, गावोगावचं सांडपाणी जे आहे, कारण आता जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरोघरी नळ येणार आहे, त्याच्यामुळं सांडपाण्याचं प्रमाणही वाढणार आहे. आणि जवळजवळ सर्वच गावांमध्ये, अगदी मोठ्या गावांमध्ये, आपल्या अकोल्यामध्ये सुद्धा सगळं सांडपाणी हे नदीला जातं. आणि इकडं सुद्धा आढळा नदी खोऱ्यामध्ये गणोरा असेल, जवळे कडलग असेल, चिखली किंवा समशेरपूर, देवठाण, सावरगाव, हे पाणी उताराला म्हणजे नदीलाच जातं. तर सांडपाण्याचं प्रदूषण रोखण्याचे अनेक उपाय आहेत. तर आम्ही तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये जातो, त्यांना सांगतो, अवेअरनेस तयार करतो. अलीकडं शासनानं सुद्धा मोठ्या प्रकारचे फंड यासाठी दिलेले आहेत. त्याचा वापर कसा करायचा, काय करायचं, याचं मार्गदर्शनही आम्ही त्यांना करतो. आणि सुदैवानं गणोऱ्यानं तो उपक्रम राबवलेला आहे. देवठांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याची कामाची सुरुवात केलेली आहे. समशेरपूरनी कामाची सुरुवात केलेली आणि ही फार चांगली गोष्ट आहे. गणोरानी सगळ्यात आघाडी घेतल्यामुळं आम्ही तर सगळ्या गावामध्ये सांगतो की गणोऱ्याला जा आणि त्यांनी कसं व्यवस्थापन केलेलं आहे सांडपाण्याचं ते एकदा तुम्ही पहा. याशिवाय आम्ही वृक्ष लागवड, गवतांची लागवड ती कोणती करायची, कुठं करायची, देशी वृक्षांचं महत्त्व काय, हे सुद्धा गावोगावी जाऊन सांगत असतो, मुलांनाही जाऊन सांगत असतो. आता 20 तारखेला एक उपक्रम आहे, म्हणजे येत्या शुक्रवारी 20/10/2023ला आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी प्लॅस्टिकचं व्यवस्थापन कसं करायचं यासंबंधीची एक कार्यशाळा इथं भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयामध्ये KB दादा सभागृहामध्ये आयोजित केलेली आहे. सकाळी 9:30 ते 12:30पर्यंत अशी ही कार्यशाळा आहे. यामध्ये सागरमित्र नावाची पुण्याची एक जी संस्था आहे, तिचे विनोद बोधनकर म्हणून आहेत, ते येणार आहेत. ते तिथं त्यांचा एक PPT शो जो आहे ते दाखवणार आहे. प्लॅस्टिक किती भीषण आहे, म्हणजे प्लॅस्टिक जोपर्यंत वापरात असतं ते सोयीचं आहे, हलकं आहे, वापरायला योग्य आहे, शिवाय स्वस्तही आहे. त्यामुळं ते वापरायला योग्य आहे याच्याबद्दल वाद नाही. पण एकदा का प्लॅस्टिक खराब झालं आणि ते फेकून दिलं तर त्याचा कचरा होतो आणि हा कचरा मात्र अत्यंत धोकादायक. मग या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं या संबंधीची ही कार्यशाळा आहे. आता मग आम्ही शहरामध्ये, संगमनेर शहरामधल्या जेवढ्या शाळा आहेत, विशेषतः हायस्कूल आहे,
या हायस्कूलच्या शिक्षकांना अगोदर प्रबोधन त्यांचं करणार आहे, त्यांना याची माहिती देणार आहे. म्हणून मुख्याध्यापक त्या शाळांचे आणि एक ज्याला याच्याबद्दल अवेअरनेस आहे किंवा जागृती उत्साह आहे त्या शिक्षकांनी ते समजून घ्यावं. त्याचप्रमाणे आढळा नदीच्या खोऱ्यामध्ये जेवढ्या शाळा असतील, हायस्कूल असतील, तिथले मुख्याध्यापक आणि तिथला एक शिक्षक, शाळेतला प्रतिनिधी यांना बोलावलेलं आहे. याशिवाय प्रत्येक आढळा खोऱ्यातल्या गावातला सरपंच किंवा ग्रामसेवक त्यांनी उपस्थित राहावं. ही काय एकूण हे काम काय स्वरूपाचं हे समजून घ्यावं त्यांनी. आणि मग प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये ते प्लॅस्टिक एका पिशवीतलं फक्त पूर्ण प्लॅस्टिक आणतील. ते 8 दिवसांनी 10 दिवसांनी जेव्हा त्याची पिशवी भरेल त्यावेळेला त्यांनी आणायचं. शाळेमध्ये त्याची नोंद होईल. मग ज्या शाळा जास्त प्लॅस्टिक देतील त्यांना आपण बक्षिसं देणार आहोत. आपण देणार म्हणजे नगरपालिका देणार किंवा जे उद्योजक आहेत ते त्याच्यामध्ये भागीदारी करणार आहे. आणि गावागावांमधलं जे प्लॅस्टिक आहे त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी कुठं टाकायचं. गोळा करतात पण कुठंतरी टाकून देतात परत, म्हणजे परत प्रदूषण वाढतं, परत पाण्याबरोबर ते नदीला जातं. तर तसं होऊ नये यासाठी आम्ही साखर कारखान्याला विनंती केलेली आहे की तुम्ही 8 दिवसातून एकदा आम्हाला एक गाडी द्या आणि थेट पट्टा किल्ल्याच्या कोकणवाडीपासून म्हणजे उमापासूनच्या गावापासून तर मंगळापूर हे शेवटचं गाव आहे या आढळा नदीचं, तिथपर्यंत तुम्ही ती गाडी आम्हाला एक दिवस द्या. त्यांनी ते कबूल केलेलं आहे. हे सगळं गोळा केलेलं प्लॅस्टिक नगरपालिकेनं घ्यावं, कारण त्यांच्याकडे त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे. ते त्यांनी कबूल केलं का आम्ही ते घेऊ, ही आमची जबाबदारी आहे. आणि अशी गंमत पहा, जर व्यवस्थापन केलं तर तो कचरा राहत नाही, त्याचे पैसे येतात. नगरपालिकेनं सुका कचरा, ओला कचरा याचं व्यवस्थापन केलं. ओल्या कचऱ्यापासून ते वीज निर्मिती करतात, तिथले प्लॅन्ट त्यासाठी चालतात. तिथं कंपोस्ट खत तयार करतात, ते 5 रुपये किलोनं देतात. आता तिथं मागणी इतकी मोठ्या प्रमाणात आहे का त्यांना ते शक्य होत नाही. प्लॅस्टिक किंवा कागद जे आहे त्याचे ते विभागणी करतात. कागद 8 रुपये किलोनी ते गठ्ठे विकतात, प्लॅस्टिक 5 रुपये किलोनी गठ्ठे विकतात. म्हणजे जो कचरा फेकून दिलेला आहे लोकांनी त्याचं व्यवस्थापन त्यांनी केलं, त्यातून पैसे मिळतात. त्यामुळं या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. जर आपण समुद्रावर वरून सॅटेलाईटने पाहिलं तर साधारण महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळ आहे असे 7 महाराष्ट्र एकत्र केले तर जेवढं क्षेत्रफळ होईल एवढा प्लॅस्टिकचा कचरा आज समुद्रावर गेलेला आहे. आणि समुद्रामध्ये जी जीवजंतू आहेत, आपल्याला ऑक्सिजन जो मिळतो तो 30% झाडांपासून मिळतो, पृथ्वीपासून म्हणजे जमिनीवरून, आणि 70% ऑक्सिजन हा सागरापासून मिळतो. आणि असं प्लॅस्टिक जर वाढत गेलं तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाणार आहे. तिथले जीवजंतू धोक्यात येणार आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की गायांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक गेलेलं आहे, मातांच्या दुधामध्ये सुद्धा प्लॅस्टिक गेलेलं आहे. त्यामुळं याचं व्यवस्थापन होणं, ती जागृती होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मोठे लोक जे आहेत ते काही फारसे त्याच्याबाबत जागृत दिसत नाही आहे. लोक आता संगमनेरमध्ये आम्ही पाहतो की प्लॅस्टिक लेडीज गाड्या येतात तरी देखील गाडीमध्ये न टाकता कचरा कुठंतरी गटारीत टाकतात. त्या गटारी मग पावसाळ्यामध्ये चोकअप होतात. तर मुलांमध्ये जर हा अवेअरनेस आला तर ते घरात सांगू शकतात आणि ते मोठे ज्यावेळेला होतील त्यावेळेला नक्कीच याच्यामध्ये काहीतरी वेगळं चांगलं होऊ शकेल. म्हणून ही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे आढळा नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून. त्यामुळे आमची तुम्हाला विनंती राहील, तुम्ही सेवाभावी संस्था विशेषतः ज्या असतील त्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. या लोकजागृतीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे हे देवाचंच काम आहे. आम्ही आणखी असंही सांगतो की माणूस आपल्या घरातला गेला की त्याला प्रामुख्यानं हिंदू धर्मामध्ये जाळलं जातं आणि ते जे ठिकाण आहे त्या अंत्यविधीचं ते बहुधा ओढ्याच्या काठी, नदीच्या काठीच असतं. तर ती राखही परत नदीमध्ये टाकली जाते, अस्थी नदीमध्ये टाकल्या जातात. आम्ही लोकांना सांगतो की आता बाबांनो तुम्ही झाड लावा. महाराज लोकांनाही आम्ही विनंती केलेली आहे की तुमच्या प्रवचनात कीर्तनात ते सांगा. तेही सांगतात, दीपक महाराज सांगतात, इथं आमचे सुनील महाराज जे भोकनळे ते सांगतात, निवृत्ती महाराज सांगतात, अनेक जण सांगतात. दादा तर लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. ज्या रूढी, ज्या परंपरा आपल्या प्रदूषणाला वाढवतात, घातक आहे,
त्या रूढी परंपरा आपण आता बदलल्या पाहिजेत, त्याचा पुनर्विचार केला पाहिजे आणि निसर्ग आपला जो आहे तो प्रदूषण विरहित पुढच्या पिढ्यांसाठी ठेवला पाहिजे. हे आपलं काम आहे, जागृत लोकांचं काम आहे. हेच खरं तर देवाचं काम आहे, कारण देव हा काही मंदिरात बसलेला नाही, तो निसर्गात आहे, हे लोकांना कळालं पाहिजे. आणि म्हणून नदी ही सर्वांची माता आहे, तिचं स्वास्थ्य ठीक ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. ती काही पुन्हा एकट्याची जबाबदारी नाही. तर आपण सगळेजण मिळून हे काम चांगल्या पद्धतीनं करूया. तर हा जो 20 तारखेला BST कॉलेजवर जो आपण कार्यशाळेचा उपक्रम घेतलेला आहे, प्लॅस्टिकची दुष्परिणाम आणि त्याचं व्यवस्थापन, तर माझी आपल्या माध्यमातून सगळ्या काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना, सेवाभावी संस्थांना आणि शाळांमधले प्राध्यापक असतील, पत्रकार असतील, हे सगळे समाजातले अतिशय जागृत घटक आहेत, त्यांना विनंती राहील की या कार्यशाळेला आपण उपस्थित राहिला तर आम्हाला आनंद होईल. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला जे काही योगदान देता येईल ते योगदान आपण द्यावं आणि एक चांगलं काम निसर्गाचं आपल्या हातून घडावं, अशा प्रकारचं एक विनंती वजा आवाहन आम्ही आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय निसर्ग.